शरद पवारांचे साथीदार सोडून चालल्याचे चित्र सध्या दिसून येते। राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपात आहेत, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे। आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल। आपल्याबरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। प्राजक्त तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। भाजप नेते राम शिंदे यांनी हे वक्तव्य केलेले, तर प्राजक्त तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असं राम शिंदे म्हणाले। प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशाच्या अनुषंगाने निश्चित आता उद्या 31 तारीख आहे, रविवार आहे आणि एकच दिवस फॉर्म भरण्यासाठी बाकी आहे। त्यामुळे 1 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार असतील। तर प्राजक्त तनपुरेंना खासदार सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या। भाजपमध्ये सर्व काँग्रेस नेते असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। भाजपला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे। भाजप प्रवेशापूर्वी सुप्रिया सुळेंना भेटलो, सुप्रिया सुळेंच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। कालही होत्या, आजही होतील, उद्याही राहील। पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला अतिशय मनमोकळेपणे सांगू इच्छिते की काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे। नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेस, सगळे काँग्रेस आले। आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगर मध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहत। काल ताईंना मी काल भेटलेलो आहे। माझ्या काय भावना आहेत मी ताईंच्या कानावर घातल्या आणि त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर राहतीलच। काल ताईंना मी काल भेटलेलो आहे। माझ्या काय भावना आहेत मी ताईंच्या कानावर घातल्या आणि त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर राहतीलच।